निवडणूक घोषित झाल्यानंतर आजपर्यंत भाजपचे निवडणूक प्रभारी जे इकडे जे आमदार राजन नाईक आहेत त्यांनी आम्हाला जवळजवळ 4 वेळा बोलवलं. आमच्या नेत्यांनी त्यांना संपर्क साधला. ते म्हणाले की महायुतीशिवाय पर्याय नाही, आपल्याला महायुती झालीच पाहिजे. महायुतीची घोषणा करताना ते कायम आमच्या दादांचं अजितदादांचं नाव घेतात, परंतु आम्हाला त्यांनी एकही सीट दिलेली नाही. आम्हाला फक्त आश्वासन दिलं आहे आणि ते आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे काल झालेली जी त्यांची पत्रकार परिषद होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आमची महायुती झाली. महायुतीचा अर्थच त्यांना कळलेला नाही. महायुती ही 3 पक्षाची आहे. मी म्हणतो ही महायुती नाही, ही अर्धवट युती झालेली आहे. आता एक राष्ट्रवादी म्हणून तुमची पुढची भूमिका काय? कोणीतरी युती केली नाही म्हणून पक्ष कुठचा थांबत नाही. माझा पक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. त्यामुळे आम्ही खंबीर उभे आहोत. आम्ही आमच्या परीने लढणार आहोत. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे. वसई विरारपर्यंत राष्ट्रवादीची ताकद तशी नाही, तर तुमच्याकडे बहुजन विकास आघाडीचा दुसरा पर्याय आहे त्यांच्याशी युती करण्याची. तो पर्याय तुम्ही अवलंबला आहे किंवा अवलंबणार आहात? या दोन्ही प्रश्नाची उत्तरं देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जर ताकद नसली असती तर आमच्या पक्षातल्या उमेदवारांना पळवण्याचा भाजपने प्रयत्न केला नसता. भाजपने आमचे उमेदवार पळवलेले आहेत. दुसरी गोष्ट, आमचं युतीचं ज्यावेळी युतीचं गणित होतं, युतीच्या नेत्यांबरोबर आम्ही बैठकीला बसत होतो, त्यावेळी आम्ही बहुजन विकास आघाडीचे नेते माननीय हितेंद्र ठाकूर यांच्याशी बोलू शकत नव्हतो, कारण हा युतीचा धर्म आणि प्रामाणिकपणा आम्ही निभावत होतो. आणि आता मला वाटतं उशीर झालेला आहे. नाही, एकीकडे तिकडे महाविकास आघाडीतून हे बाहेर पडलेले आहेत उभाटा, तर तुमचा एक पर्याय बहुजन महाविकास आघाडीला होऊ शकतो, कारण हे छोटी नगर परिषदेची इलेक्शन आहे. त्या अनुषंगाने काय राजकीय समीकरणं जुळतील? राजकीय समीकरणं जुळवायला हरकत नाही, पण अजूनपर्यंत त्या दृष्टीने बोलणी झालेली नाहीत आमची. ठाकूरांनी हात दिला तर तुम्ही हात पुढे करणार? निश्चितपणे हितेंद्र ठाकूर हे विश्वास ठेवण्यालायक नेते आहेत. विश्वास ठेवणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मग खंजीर कोणी खुपसला? भाजपाचे निवडणूक प्रभारी राजनजी नाईक जे आमचे मित्र आहेत त्यांनी ह्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आणि माझं आव्हान मतदारांना आहे, जो मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसतो, जो आश्वासनं भुलतो, तो मतदारांना दिलेली आश्वासनं सुद्धा भुलणार आहे. याबाबत अजितदादांशी काय बोलणं झालंय आपलं? अजितदादांचं काय म्हणणं आहे? आमच्या पक्षाच्या सूचनानुसार जिल्हाध्यक्षाला संपूर्ण राईट्स दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.